अजितदादा होते, त्यांना सुद्धा भाजपानं थोडंसं दाबायचा प्रयत्न सुरू केलाच होता, पण त्यांचं दुर्दैवी निधन झालं, घात झाला. मग राहिलं कोण? एकनाथ शिंदे. मग एकनाथ शिंदेना जर त्या ठिकाणी त्यांना डॉमिनेट करायचं असेल, एकनाथ शिंदेचं वर्चस्व कमी करायचं असेल, तर शेवटी त्यांना राष्ट्रवादीची एखादी जागा वाढली तर काही वाईट वाटायचं कारण नाही. उशिरा आम्ही पहिला फॉर्म भरला, आम्ही कुठे उशिरा दिला? उमेदवारच फॉर्म भरला, उमेदवारालाच फॉर्म भरतात ना. त्यामुळे आम्ही उमेदवार अगोदर वेळेवरच जाहीर केलेला होता. आमचा उमेदवार उशिरा कुठे झाला होता? प्रश्न असा आहे की मुळात संख्याबळ असलेली शिवसेना बॅकफुटवर का गेली? शिंदे गट शिवसेना बॅकफुटवर का गेली हा खरा संशोधनाचा मुद्दा आहे. त्यांना बॅकफुटवर जायला कोणी भाग पाडलं हा खरा संशोधनाचा शिंदे मुद्दा आहे. गटाचा तुम्ही उल्लेख केला म्हणून एकंदर महाराष्ट्राची परिस्थिती पाहता किंवा आता तुमच्या वक्तव्यात म्हणाला की भाजप राष्ट्रवादी दादा गटाच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिंदे गटाला संपवते. असं आहे की आता दादा दुर्दैवानं अपघाती निधन दादांचं झालं, अजितदादांचं. अजितदादा होते, त्यांना सुद्धा भाजपानं थोडंसं दाबायचा प्रयत्न सुरू केलाच होता, पण त्यांचं दुर्दैवी निधन झालं, घात झाला की अपघात झाला की घातपात झाला हे अजून काही स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळं तिकडे आता तशा पद्धतीनं फार असा ताकदवार नेता जो पक्ष आपल्या पक्षाकरता लढेल, झगडेल, भांडेल असं आज सगळ्यात आता तरी कोण दिसत नाही. मग राहिलं कोण? एकनाथ शिंदे. मग एकनाथ शिंदेना जर त्या ठिकाणी त्यांना डॉमिनेट करायचं असेल, एकनाथ शिंदेचं वर्चस्व कमी करायचं असेल, तर शेवटी त्यांना राष्ट्रवादीची एखादी जागा वाढली तर काही वाईट वाटायचं कारण नाही. म्हणून कोकणामध्ये एकनाथ शिंदेचा संख्याबळ जास्त असताना तटकऱ्यांना जागा देऊन एक प्रकारे शिंदे सेनेला शह देण्याचं काम केलंय, अजितदादाला नाही. पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी गुवाहाटी ज्या त्याचबरोबर आज सकाळी संजय राऊत असेल किंवा आपल्या दानवे असेल त्या दोघांनीही दोन्ही शिवसेना एकत्र यायला हव्या अशा स्वरूपाचं एक वक्तव्य येत आहे. हे तुम्ही नेता म्हणून तुम्हाला काय वाटतं? हे कसं आहे, ही वक्तव्य त्यांनी केली नाही केली, कुठल्या अधिकारात केली मला माहित नाही. परंतु अशा प्रकारच्या चर्चा ह्या जाहीर करता येत नाहीत. अशा प्रकारच्या चर्चा ह्या माध्यमांसमोर करणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला योग्य वाटत नाही. या संदर्भातला जो काही निर्णय आहे तो आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेच घेऊ शकतात आणि तिकडे जर तसा प्रस्ताव असेल तर एकनाथराव शिंदे घेऊ शकतात. त्यामुळं या जर तर ह्या प्रश्नावर आजच्या घडीला मी कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त करू इच्छित नाही.